यीशु मसीह की आमेन। फिर एक बार खुद के लिए और परमेश्वर के लिए ताली बजाकर परमेश्वर को धन्यवाद देंगे। आमेन। देवाच्या प्रियानो, आपण काही दिवसापासून एक देवाच्या वचनानुसार गोष्टी पाहत होतो। आमेन। पुन्हा एकदा ते वचन वाचेल देवाच्या प्रियानो। यशायाचा 61वा अध्याय 3रं वचन, त्या वचनामधून आपण पुढे जाऊया। या वर्षी नवीन वर्षासाठी परमेश्वराने जे अभिवचन तुम्हाला आणि मला दिलं, सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे, ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे। तिसरा शब्द आपण पाहता देवाच्या प्रियानो, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसा रूपी वस्त्र द्यावे। परमेश्वराची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की जे खिन्न असावं, निराश असावं, अपमानित जीवन असावं, हे देवाची इच्छा नाही प्रियानो। ज्या देवाकडे तुम्ही आलेला आहात, ज्या देवाकडे मी आलेलो आहे, तो देव तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त आपली काळजी घेतो। आणि त्या देवाची इच्छा आहे की जर कदाचित या वर्षामध्ये तुम्हाला असे अनुभव आले असतील की तुम्हाला बोलताना कोणी तुम्हाला खिन्न केलं असेल, कोणाला तुमच्याद्वारे किंवा तुम्हाला कोणी निराश केला असेल, किंवा तुम्हाला कोणी अपमानित असं जीवन दिलं असेल, पण माझा देव आणि तुमचा देव आज म्हणत आहे की मी, परमेश्वराची इच्छा तो म्हणत आहे, तो म्हणतो की मी खिन्न आत्म्याच्या ऐवजी, म्हणजे निराश, अपमानित आणि खिन्न लोक जे असतात देवाच्या प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती काम करत नाही आहे। ज्यावेळेस आपण खिन्न असतो त्यावेळेस परमेश्वर काम करत नाही आहे। ज्यावेळेस आपण आनंदित असतो, ज्यावेळेस आपण नेहमी हर्षामध्ये असतो, त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वराची उपस्थिती तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करते। म्हणून देवाचं परमेश्वर वचन सांगतं, खिन्न आत्म्याच्या ऐवजी मी प्रशंसा रूपी वस्त्र द्यावे। लक्षात ठेवा, वस्त्र स्तुतीचे, प्रशंसा रूपी म्हणजे स्तुतीचे वस्त्र द्यावे, अशी देवाची इच्छा। स्तुतीचे वस्त्र, जसं आता आज आपण इथे आलेलो आहोत, प्रत्येक जण वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र घालून आलेले आहेत। त्याच प्रकारे प्रियानो, हे डोळ्याने दिसते ते वस्त्र आहेत, पण जे स्तुतीचे वस्त्र आहेत, ते स्तुतीचे वस्त्र तुम्हाला आणि मला दिसत नाहीत, पण देवाला दिसतात आणि आध्यात्मिक जगामध्ये ते दिसायला लागतात। आपण कोणते वस्त्र धारण केलेले आहेत। नैसर्गिक वस्त्राविषयी बोलत नाहीये। बायबल सांगतं प्रकटीकरणाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, तुम्हाला वाटतं मी वस्त्र घातलेले आहेत, पण ते नाही आहेत, तुम्ही ते विकत घेतले पाहिजे, ते धार्मिकतेचे वस्त्र। प्रियानो, अनेक लोकांना असं वाटतं की मी झाकलेले आहे, पण आध्यात्मिकरित्या अनेक लोक ते उघडे आहेत देवाच्या आणि सैतानाच्या समोर। ते म्हणजे कोण? पापी लोक, जे लोक जीवनात पाप करतात। ज्यावेळेस ते लोक देवाला संतोषकारक जीवन जगत नाही आहेत, त्यांच्या जीवनामध्ये धार्मिकता नसते, आणि धार्मिकता नसलेलं जीवन देवासमोर उघड आहे। आणि उघडेपणा हे बायबलच्या दृष्टिकोनातून पाप आहे। प्रेज द लॉर्ड। नैसर्गिक अंग दाखवणंच पाप नाहीये, पण आध्यात्मिक अंग दाखवणं पण पाप आहे। जे म्हणून बायबल सांगतं स्तुतीचे वस्त्र द्यावे। परमेश्वराची इच्छा आहे की स्तुतीचे वस्त्र धारण करून परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला खिन्नता काढून प्रशंसा रूपी वस्त्र द्यावे, ही देवाची इच्छा आहे देवाच्या प्रियानो। म्हणून आज मी मराठी आणि हिंदी थोडं बोलेल, पण एक वचन वाचूया, स्तुतीचं सामर्थ्य, स्तुतीचे वस्त्र जे आहेत प्रियानो। लक्षात ठेवा, पवित्र शास्त्र माझं तुमच्या हातामध्ये आहे, ते शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं देवाच्या प्रियानो, देवाने तुम्हाला आणि मला बनवलंच यासाठी की त्याची आराधना आणि त्याची स्तुती करावी। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। त्याची स्तुती आणि आराधना करावं यासाठी तुम्हाला मला बनवलेलं आहे, पण आम्ही हे सोडून सगळं करतो। देवाने हे नाही बोललं की हे कर ते कर, पण पहिला उद्देश देवाचा होता की तुम्ही आणि मी देवाची आराधना करावं, देवाचे खरे आराधक बनावं, ही देवाची इच्छा होती। आणि पवित्र शास्त्र आम्हाला साक्ष देतं, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, ज्या लोक समस्यामध्ये गेले, जे लोकांनी प्रार्थना करून पण त्यांना उत्तर भेटलं नाहीये, जे लोकांच्या विरोध सगळं काही उठलं होतं, पण ज्या लोकांनी सर्व विसरून फक्त देवाची स्तुती आणि आराधना केली प्रियानो, त्या ठिकाणी देवाचं सामर्थ्य उतरून आलं आणि बंधनातून ती सुटका पावले। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून सैतान एवढा धूर्त आहे, सैतान एवढा वाईट आहे, कोणाविषयी? विश्वासणाऱ्या लोकांविषयी। ते तुम्हाला वचन ऐकू देईल, ते तुम्हाला वचनाचा अभ्यास करू देईल, पण देवाच्या प्रियानो, जे कारणास्तव देवाने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे, ते कारणापासून तुम्हाला भटकवेल, ते म्हणजे
देवाची इच्छा होती, जो लुसिफर होता, अगोदर स्तुती आणि आराधना करणारा होता, तोच खाली पडला, पतन झालं. आता त्याच्या जाग्यावर तुम्हाला आणि मला देवाने स्तुती आणि आराधना करण्यासाठी बनवलं. आणि ज्यावेळेस तुम्ही स्तुती आणि आराधना करता त्याला वाईट वाटतं, माझी जागा याने घेतलेला आहे. चालल, वचन ऐकतो, प्रार्थना कर, पण स्तुती आणि आराधना करायची नाही. स्तुती आणि आराधनेचा अभाव प्रियानो हेच दाखवतं की तुम्ही कोणाच्या तर पट्टीमध्ये गेलेले आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणून खूप लोकांना यायचं असतं, चर्चला येतात, पण गमावतात ती गोष्ट म्हणजे देवाच्या प्रियानो स्तुती आणि आराधना. प्रेज द लॉर्ड. आपण कुठं पण कुठल्याही जगाच्या कानाकोपऱ्यात गेल्याच्या नंतर कधी असं बघितलं का हो, वचन सांगितल्याच्या नंतर स्तुती आराधना सुरू झाली? कधीच होत नाहीये. का माहिती नाही मला, बायबलमध्ये सांगितलं नाहीये अगोदर स्तुती करा नंतर वचन सांगा. पण एक आत्म्याच्या प्रेरणेने सगळ्यांनी सुरू केलं. काय प्रियानो, म्हणजे प्रथम देवाचा उद्देशच होता तुम्ही आणि मी स्तुती करावी, स्तुती करावी, स्तुती करावी, स्तुती करावी. स्तुती करणं म्हणजे काय? देवानी जे काही तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे, कोणी? देवानी जे काही तुमच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्याचं स्मरण करायचं आणि त्याला धन्यवाद द्यायचं. उदाहरणार्थ, देवानी मला सुंदरसे आई वडील दिले, बोलायचं प्रभू धन्यवाद तुला, मला सुंदरसे आई बाप दिले, चांगली कलिसिया दिली. म्हणजे काय? देवा तुला धन्यवाद देतो, मला चांगली मंडळी दिले. देवा मी तुला धन्यवाद देतो, मला चांगले पास्टर दिले. देवा तुला धन्यवाद देतो, मला चांगला जॉब. जे काही देवानी तुमच्यासाठी केलेलं आहे त्या गोष्टीचं स्मरण करून परमेश्वराचं आभार मानणं, ह्याला स्तुती म्हणतात. प्रेज द लॉर्ड. असं काहीतरी मोठं नाही. स्तुती म्हणजे स्तुती काय काय? स्तुती काहीच नाहीये. जे काही देवानी तुमच्या जीवनात केलेलं आहे, जे काही देवानी तुम्हाला दिलेलं आहे त्या गोष्टीचं स्मरण करून परमेश्वराचे आभार मानणं, ह्याला स्तुती म्हणतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या प्रियानो, देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये विजय, देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वाद, देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये शांती आणि आनंद यासाठी नाहीये कारण सगळं करून पाहतात पण देवाच्या प्रियानो व्यक्तिगतरित्या देवाबरोबर स्तुती आणि आराधना करत नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खूप लोकांच्या जीवनामध्ये मी पाहतो प्रियानो, स्तुती आणि आराधनामध्ये त्यांचं व्यक्तिगत जीवन नाही. प्रार्थना चांगली करतात, वचनामध्ये माहीर असतात, पण वर्षिप, स्तुती आणि आराधना ते कधीच करत नाहीत. कारण देवाची इच्छा आहे प्रियानो तुम्ही आणि मी स्तुती आराधना करावं. आज आपण पाहूया स्तुतीचं सामर्थ्य काय आहे. कारण बायबल सांगतं की खिन्न आत्मा काढून घ्यावा आणि स्तुतीचे वस्त्र तुम्हाला द्यावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रियानो, पहिलं वचन मी सांगेल तुम्हाला की येसियाचा 43वा अध्याय 21वे वचन. कारण म्हटलं की पास्टर तुम्ही मराठी बोलता आणि हिंदी लोकांना काही समजतच नाही म्हणून मी आज हिंदीत वचन टाकतोय. ओके. एशिया म्हणतो प्रियानो, इस प्रजा को मैंने अपने लिए बनाया. किसको? किसने बनाया? परमेश्वर ने. तुम्हें और मुझे किसने बनाया है? परमेश्वर ने. किसके लिए बनाया है? माँ बाप के लिए, जॉब कमाने के लिए, इसके लिए उसके लिए नहीं. मेरे पीछे जोर से बोलो, इस प्रजा को. हळू व्हायला तर 2 वाजतील, हळू बोलला, मोठ्याने बोला, कात्राचा वेळ तुम्हाला माहिती आहे. बोला, मुझे परमेश्वर ने परमेश्वर के लिए बनाया है. जोर से बोला, इस प्रजा को मैंने अपने लिए बनाया है. देवाने तुम्हाला आणि मला बनवलं कशासाठी? स्वतःसाठी. परमेश्वर ने बनाया क्यों है? उसके लिए. उसके लिए बनाया है. हम हमेशा जब खुद को देखते हैं तो कहना चाहिए मैं सुंदर दिखो या कैसा भी दिखो, मैं बनाया इसलिए है, खुदा के लिए. प्रेज द लॉर्ड. किसने कहा तू कोणासाठी आहेस? त्याला बडा देवानी मला त्याच्यासाठी बनवलंय, तुझ्यासाठी नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हम पहला मकसद है कि परमेश्वर कहता है, एशिया संदेष्टा कहता है, इस प्रजा को परमेश्वर कहता है मैंने अपने लिए बनाया है कि वे जाकर जॉब करे, बिजनेस करे, दुनिया में हाहाकार करे, जो चाहिए वो करे, मनमानी करे नहीं. परमेश्वर ने इस प्रजा को खुद के लिए बनाया है, उसके लिए बनाया है कि वे मेरा गुणानुवाद करे. मतलब क्या? परमेश्वर ने तुम्हें और मुझे इसलिए बनाया है कि हम हमेशा परमेश्वर की स्तुति करें, परमेश्वर की प्रशंसा करें. इसलिए खुदा ने तुम्हें और मुझे बनाया है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहला मकसद है परमेश्वर ने तुम्हें और मुझे बनाया है कि उसने उसका गुणानुवाद करे, उसकी प्रशंसा करे, उसकी स्तुती करे. प्रियानो, पहिली गोष्ट आहे, माणूस स्तुती त्याच वेळेस करतो ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे.
कोणी तुम्हाला आवडतच नाहीये अशा लोकांविषयी त्याची प्रशंसा त्याच्या पाठीमागे करू शकता का हो? नाही. बदनामी करू शकता, बोटं मोडू शकता, नको त्या गोष्टी बोलू शकता जे लोक तुम्हाला आवडत नाहीत. पण ज्याच्यावर तुम्ही खरं प्रेम करता, जे तुम्हाला खूप हृदयातून आवडतात, ते दिसो किंवा न दिसो त्याच्याविषयी नेहमी तुम्ही चांगली प्रशंसा करता, त्याच्याविषयी चांगलं बोलता. तुम्ही चांगलं बोलता त्याच्या पाठीमागे याचा अर्थ ते तुम्हाला आवडतात, त्यांच्यावर तुम्ही प्रेम करता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच प्रकारे आहे प्रियानो, तुम्हाला आणि मला त्याच्यासाठीच बनवलेलं आहे. कारण हे आहे की आपण त्याची स्तुती आणि आराधना करावी. पण मी लिहिलं होतं, आपण ज्या देवावर प्रेम करतो, जर प्रेम करतो तरच स्तुती करू शकतो. जे प्रेम करत नाहीये ते कधीही स्तुती करू शकत नाही, कधीच नहीं स्तुति कर. जब हम परमेश्वर से प्रेम करते हैं तब भी हम उसके लिए प्रशंसा कर सकते हैं, उसके बारे में बता सकते हैं. हमारे जीवन में, हमारे हृदय में उसके बारे में प्रेम नहीं है तो कभी भी हम परमेश्वर की स्तुति नहीं कर पाते. प्रेज द लॉर्ड. जितना हम प्रेम करते हैं उतना स्तुति करते, जितना हम प्रेम करते उतनी हम आराधना करते. हमारे जीवन में प्रेम ही नहीं है तो आराधना ही नहीं है. हमारा जीवन में बाइबल पढ़ सकते हैं, हम प्रार्थना कर सकते हैं, पर शैतान को पता है मकसद परमेश्वर को पता है, शैतान को भी पता है, बनाया ही है इसलिए कि परमेश्वर की स्तुती और हम आराधना कर सके. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी मराठीमध्ये लिहिलं होतं प्रियानो की आपण ज्या देवावर प्रेम करतो किंवा जेवढं प्रेम करतो तेवढीच त्या देवाची स्तुती करतो. जेवढी स्तुती करतो याचा अर्थ आम्ही त्याच्याविषयी फार प्रेम करतो, तो मला खूप आवडतो म्हणून त्याच्याविषयी मी जास्त प्रेम करतो. मी मराठीत लिहिलं होतं, आमचा म्हणण्यापेक्षा माझा असा विश्वास आहे, तुमचा कसा आहे मला माहिती नाही, माझा असा विश्वास आहे ज्यावेळेस मंडळी तुम्ही आणि मी एकत्र मिळून त्याची स्तुती आराधना करतो, आनंदाने, खऱ्या आनंदाने स्तुती आराधना करतो आणि स्तुती आराधनेचं ज्यावेळेस वातावरण बनतं. लक्षात ठेवा, कोणीतरी येतं आणि म्हणतं जरा टाळ्या वाजव ना बाबा, कोणीतरी म्हणतं जरा आनंद कर ना, हे वातावरण नाही आहे प्रियानो. ज्यावेळेस किती लोकांना माहिती आहे आपण कधी जात नाही आहे देवामध्ये आल्याच्या नंतर, पण स्वर्गातून पण पडलो नाही आहे, ते सांगू शकतो मी तुम्हाला. आता मला ते वर्ड पण येत नाही, पप म्हणतात ना जे लोक डान्स करतात जाऊन, बरोबर ना, बरोबर तोच ना वर्ड. काही लोक मुलं मुली जाऊन पपमध्ये जाऊन डान्स करतात. ओके, आता समजा उदाहरणार्थ तिथं कोणा ढकलून दिलं, तिथलं वातावरणच असं असतं प्रियानो, कोणी डान्स करतं, कोणी उड्या मारतं, गाणे असे असतात, त्याला थांबायचं असलं तरी ऑटोमॅटिक हालायला लागतो. उदाहरणार्थ वातावरण किती बेकार असतं प्रियानो, ज्या वातावरणामध्ये तुम्ही जाता त्या वातावरणाचा प्रभाव तुमच्यावर पडतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं ज्याच्या बरोबर तुम्ही राहता त्याच्यासारखेच बनता, ज्यांच्या बरोबर राहता तुम्ही त्याच्यासारखे, जिस लोगों के साथ रहते हैं उस लोगों के जैसा बनते हैं. हम परमेश्वर के साथ रहेंगे तो परमेश्वर के जैसा बनेंगे. प्रेज द लॉर्ड. बाइबल में लिखा है, मेरा मतलब यह है कि मैंने ये लिखा था जितना तुम परमेश्वर से प्रेम करते हो उतना ही परमेश्वर की स्तुति कर सकते हो. परंतु मेरा विश्वास है जब कलीसिया मिलकर स्तुति का वातावरण जब हम बनाते हैं, स्तुति आराधनेचं वातावरण ज्यावेळेस आम्ही बनवतो देवाच्या प्रियानो, त्यावेळेस कोणालाही बदल म्हणण्याची गरज नाहीये. मी देवाच्या भयात सांगतो, त्या ठिकाणी परमेश्वराचं पूर्ण बदलीकरणाचं, चमत्काराचं सामर्थ्य तिथे उतरून येतं. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला चमत्कार प्रियानो प्रार्थना करून चमत्कार करण्याची गरज नाही पडणार. मी देवाच्या भयात सांगतो, ज्यावेळेस आम्ही स्तुतीचं वातावरण बनवतो त्यावेळेस त्या ठिकाणी चमत्कार, चिन्ह, अद्भुत कार्य आणि स्वर्गाचे द्वार उघडायला सुरुवात होतात. तुम्हाला बोलण्याची गरज नाही आहे. प्रेज द लॉर्ड. ऑटोमॅटिक देवाच्या प्रियानो पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं, पुरावा देतं, ज्या लोकांनी स्तुती आणि आराधना केली त्या ठिकाणी देवाच्या प्रियानो चिन्ह चमत्कार झाले, बंद दरवाजे उघडले, भूकंप झाले, आरोग्य भेटलं, आनंद झाला. जे काही हवं आहे प्रत्येक गोष्ट पवित्र शास्त्र सांगतं. ज्यावेळेस स्तुतीचं वातावरण निर्माण होतं त्यावेळेस अद्भुत कार्य घडायला सुरुवात होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी एवढंच नाही सांगत, ज्यावेळेस आपण स्तुती करतो काय लोक बघा, मला फार आवडतात ते लोक, कधी तोंडावर हसतच नाही आणि म्हणतात मी देवामध्ये फार गंभीर व्यक्ती आहे. आता देवाची उपस्थिती ज्यावेळेस आतमध्ये असती त्यावेळेस तुम्हाला आनंदी करते का गंभीर बनवते? मी देवामध्ये, मी खूप देवामध्ये. अरे मग बंधनात आहेस का सुटका पावलेला आहेस? अरे म्हणजे देवाची उपस्थिती तुला बांधून टाकती का मोकळी करती? अरे तू मोकळा आहेस, आनंद आला पाहिजे ना आतून बाहेर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
मी हे म्हणत नाहीये की म्हातारे माणसं नाचू शकत नाहीत. कालेब आणि यहोशुआ म्हणतो, अरे त्या धिप्पाड पुरुषाला माझ्या हातात द्या, भाकरीसारखं तोडून खातो. का? स्तुतीने आणि सामर्थ्याने भरलेले लोक होती. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवाचं सामर्थ्य येतं ना, तुमचं येज मायने नाही ठेवत. देवाचं सामर्थ्य येतं ना, तुमचा अपंग गोष्ट मायने नाही ठेवत. अपंग शरीरामध्ये पण सामर्थ्य यायला सुरुवात होतं, मृत शरीरामध्ये पण जीवन यायला सुरुवात होतं, बंद दरवाजे पण उघडायला सुरुवात होतात ज्या वेळेस तुम्ही स्तुतीच्या आराधनेमध्ये आनंद करायला सुरुवात करता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर सैतान काय म्हणतो, सगळं कर, आनंद करू नको. का? त्याला माहिती आहे आमची ताकद काय आहे. परमेश्वर का आनंद. किसकी ताकद है? मेरी ताकद है. ज्यावेळेस तुम्ही आनंदित असता प्रियानो, एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघा. हा, लय आनंदी दिसती तू आज मला. है तो बोलो, देवाने तुम्हाला आणि मला बनवलं देवाच्या प्रियानो आनंदासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आप चर्च में रहो या घर में रहो, कहीं भी रहो, हमेशा आनंद करना चाहिए. बनाया ही इसलिए परमेश्वर ने. और मैं ये कहना चाहता हूँ, जब हम स्तुति और आराधना करते हैं, हर समस्या से परमेश्वर आपको दूर करता है और ऊंचा और ऊंचा और ऊंचा परमेश्वर अद्भुत रीति का जीवन देता है. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन पाहूया आपण की प्रियानो, बाइबल सांगता स्तोत्र संहिता 104 मध्ये, उसके फाटक, दावीद कहता है, उसके फाटकों से धन्यवाद और उसके आंगनों में स्तुति करते हुए प्रवेश करो. जैसे ब्रदर ने कहा कि हम आते समय ही कैसा करना चाहिए. कैसा आते हो हम घर में परमेश्वर के? काय पास्टाना कामच नाही. आलं तरी नाचवतो, गेलं तरी नाचवतो. उशिरा आला तरी उशिरा सोडतो, लवकर आला तरी उशिरा सोडतो. काय कामच नाही याला. तुम्हें मालूम है छुटकारा कहाँ पे है? प्रभु यीशु में है, पर आपके मन में है. आप मन में सोचकर जब घर से निकलते ना, मैं मिलने के परमेश्वर को ही मिलने के लिए आ रहा हूं, तब सब कुछ आपके लिए हो जाएगा. प्रेज द लॉर्ड. वो कहता है, उसके फाटकों से मैं धन्यवाद और उसके आंगनों में स्तुति करते हुए प्रवेश करता. और उसका धन्यवाद करो और उसके नाम को धन्य कहो. दावीद कहता है कि मी नेहमी देवाकडे धन्यवाद आनंद करत येतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो, देवाच्या घरामध्ये आनंद आणि स्तुतीची भरपुरी आहे प्रियानो. आपण पुढे जाऊया. थोडक्यात मी सांगेल. ओके. बाइबल में लिखा है स्तुति का सामर्थ्य. जोर से बोलो, स्तुति का सामर्थ्य. जोर से बोलो, स्तुति का सामर्थ्य. बाइबल में लिखा है जो पौलुस और सिलास थे पवित्र शास्त्र में, उनके जीवन में बहुत ही एक दयनीय अवस्था हुई थी. और जब वो लोग परमेश्वर के भक्ति कर रहे थे, परमेश्वर की सेवकाई कर रहे थे, और परमेश्वर की सेवकाई करते समय पौलुस और सिलास ये लोग हैं, ये लोग जब परमेश्वर की सेवकाई कर रहे थे, सेवकाई करते समय कुछ लोगों ने उसको पकड़ा और उसको जेल में बंद किए. और उसको बंद ही नहीं किया तो उसके, देखो वहां पे उस समय इस तरह के जेल थे. पाये देवाच्या प्रियानो त्याचे लाकडाच्या खोड्यामध्ये अडकवले होते. आता साखळीने बांधतात किंवा आता फक्त रूम मध्ये बंद करतात. पण त्या काळामध्ये जेल असे होते प्रियानो की त्यांचे पाये लाकडांच्या आतमध्ये बांधून ते लॉक करायचे लाकडाला, आणि ते पाये हलू शकत नव्हते. आणि इथं हात दाखवलेले आहेत, पण ते म्हणतात की हात पण तिथं बांधले होते त्यांचे. बघा, पाये पण बांधले होते, हात पण बांधले होते. आणि पाये आणि हात बांधलेला माणूस कधीच हलू शकत नाहीये. जिन लोगों के पैर और हाथ बांधे हैं तो डांस कर सकता है क्या? कर सकता है क्या? कोई यहाँ पे है क्या? तुम्हारे पैर और हाथों को मैंने बांध दिया रस्सी से, तभी भी तुम डांस करते उड़िया मार के, जम मार मार के. कर सकते हैं क्या? इसका मतलब आप करते हैं क्या? स्तुति करते समय आप हाथ पैर हिलाते हैं क्या? मैं नीचे आता हूं. कितने लोग हिलाते हैं? ईमानदारी से कहे. मैं आत्मिक रीति से बात कर रहा हूं. आप कितना प्रार्थना करते हैं मुझे पता नहीं है, आप कितना बाइबल पढ़ते हो मुझे पता नहीं है. परमेश्वर के उपस्थिति में तुम्हारे हाथ और पैर हिल रहे नहीं है, इसका मतलब शैतान ने आपको बांध के रखा है. क्योंकि हम स्तुति किसकी करने के लिए आए हैं? परमेश्वर की. हमारे हाथ हिलते नहीं है, हमारे पैर हिलते नहीं है. क्यों? एक तो है घमंड. क्यों मैं नाचूं? अरे किसके सामने घमंड कर रहा है तू? परमेश्वर के सामने. परमेश्वर के सामने घमंड कर रहा है. तेरा पैसा धन दौलत परमेश्वर के सामने झूठा है. परमेश्वर के सामने जब आते हैं तो हम एक छोटे बच्चों के समान बनना चाहिए. प्रेज द लॉर्ड.
और इंसान, बाइबल में लिखा है, जो आजादी पाया हुआ इंसान ही स्तुति कर सकता है। जिन लोगों के पैर बांधे हैं, जिन लोगों को हाथ बंधे हैं, वो स्तुति आराधना कभी भी कर नहीं पाता है। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। पर परमेश्वर को धन्यवाद देता हूं कि उसके हाथ और पैरों को बांधा था, परंतु शैतान ने उसके मुंह को बांधा नहीं था। प्रेज द लॉर्ड। और मैं सच कहता हूं, ये लोग और बहुत बेत लगवा कर उन्हें बंदी गृह में डाला और दारोगा को आज्ञा दी कि उन्हें चौकसी से रखे। उसने ऐसी आज्ञा पाकर उन्हें भीतर की कोठरी में रखा और उनके पांव काठ में ठोक दिए, मतलब लकड़ी में ठोक दिए, और ऐसे अवस्था में वो थे। मैं सच कहता हूं, ऐसे अवस्था में आप लोगों को रखा कि आप स्तुति आराधना कर पाते हैं? करेंगे स्तुति आराधना? अरे म्हणणार देवाला बोटं मोडू मोडू श्राप द्यायला, असला कसला देव रे मला सोडत नाहीये. किती लोक आहेत प्रियानो, आपल्या जीवनामध्ये काही समस्या आल्याच्या नंतर समस्यामधून लवकर बाहेर निघाला असतात, देवालाच कोसतात लोक, देवालाच नावं ठेवतात, लोकांनाच नावं ठेवतात. पण बायबल सांगता अशा अवस्थेमध्ये पण ते स्तुती आणि आराधना करत होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मैं ईमानदारी से कहता हूँ, आपके जीवन में शायद आपको दिखने वाले बंधन नहीं दिखते हैं, परंतु आपका मुंह नहीं खुलता है, आपके पैर नहीं हिलते हैं, आपके हाथ नहीं हिलते हैं. इसका मतलब इन लोगों ने तो उसको बांध के रखा था, पर उन जिन शैतान ने जिन लोगों को बांध के रखा है, उसका मुंह भी नहीं खुलता, उसके हाथ भी नहीं हिलते, उसके पैर भी नहीं हिलते. शायद उसको लगता होगा मुझे सब कुछ पता है, परंतु मैं बताता हूँ, हे परमेश्वर की ओर से आज़ादी पाया हुआ चिन्ह नहीं है जिनके हाथ और पैर हिलते नहीं है, मुंह खुलता नहीं है. प्रेज द लॉर्ड. कभी कभी बोलना पड़ता है, धन्यवाद द्या ना, स्तुती करा ना, तोंड बंदच असतं. पण हॉटेलमध्ये न्या जेवायला, असा मा 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 मा, हात पण हिटतात, पाय पण वाव 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 करतात. म्हणजे खायासाठी शरीर मोकळा आहे, स्तुती आराधनेसाठी बांधलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बाइबल में लिखा है, ऐसे अवस्था में ये लोग क्या कर रहे थे, आगे जाएंगे, जब वो क्या कर रहे थे, आधी रात को लगभग पौलुस और सिलास प्रार्थना करते हुए परमेश्वर के भजन गा रहे थे. जोर से बोलो, क्या कर रहे थे? स्तुति कर रहे थे. जोर से बोलो, जोर से बोलो, स्तुति कर रहे थे. जोर से बोलो, स्तुति कर रहे थे. और बाइबल में क्या, स्तुति कर रहे थे और बंधुए उनकी सुन रहे थे. 26वां वचन वो भूल गया है. बाइबल में क्या, उसी समय स्वर्ग खुल गया है, परमेश्वर का सामर्थ्य नीचे आया है और बंधन सारे टूट गए हैं और परमेश्वर ने उसको आजाद कर कर धन्यवाद देने के लिए बाहर निकाला है. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बाइबल में लिखा है, जब बंदी अवस्था में जब हमारा जीवन होता है, बांधलेल्या अवस्थेमध्ये आमचं जेव्हा जीवन असतं प्रियानो, आम्ही स्तुती आणि आराधना करू शकत नाहीये. पण देवाच्या प्रियानो, किती लोकांना देवानी मुख बनवलेलं नाहीये. ज्या लोकांना तोंड चांगलं दिलेलं आहे, त्या लोकांनी मोठ्याने टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. ज्यांनी देवानी तोंड चांगलं दिलेलं आहे बोलायला. प्रेज द लॉर्ड. मी एका ठिकाणी गेलो आणि अचानक त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांची बायको एवढ्या मोठमोठ्याने ओरडत होती लेकरांवर, त्यांच्या पतीवर. मी प्रार्थना करायला त्यांच्या घरी गेलो, त्यांचा आवाज ऐकून प्रेज द लॉर्ड न करता निघून गेलो. आणि मग ती बहीण चर्चमध्ये आली आणि चर्चमध्ये आल्याच्या नंतर स्तुती आराधना करायला लागली. मीच्या जवळ उभं राहिलो. हालेलुया. मी त्यांना म्हटलं आवर्जून, सिस्टर जरा मोठ्याने बोला ना. पास्टर, देवाची आराधना करतोय आपण, आवाज माझा असाच आहे पास्टर. मी देवाला म्हटलं, धन्य तू की मी रेकॉर्डिंग केलं नाही त्या दिवशी. एवढं किंचाळत होती ती बायको, ती लेडीज लेकरावर आणि नवऱ्यावर. मला लाज वाटली. मी दरवाजाकडे बघून निघून गेलो आणि देवाची आराधना करताना हालेलुया, अरे असं वाटतं राबा सिखा राबा. म्हणजे फसवताय कोणाला? बायको नवऱ्यावर, नवरा बायकोवर जेवढी ताकद आहे तेवढं ओरडताय घरामध्ये एकमेकावर आणि स्तुती आराधना. अरे काय चाललंय काय? याचा अर्थ मी तुम्हाला नाव ठेवत नाहीये, ते बॉन्डेज आहेत प्रियानो, बॉन्डेज आहेत, बंधनं आहेत, जे तुम्हाला आझादीनं देवाची आराधना करू देत नाहीत. प्रेज द लॉर्ड.
पण ज्याला तोंड देवाने दिलेलं आहे, ज्यावेळेस हात आणि पाय बांधलेले जरी असतील, पण ज्यावेळेस तोंडाने ते स्तुती आराधना करत होते आणि तोंडाने स्तुती आराधना करत होते देवाच्या प्रियानो, स्वर्गातून सामर्थ्य आलं. स्वर्गातलं सामर्थ्य एवढं जोराने आलं, एवढं अद्भुतरित्या आलं, भूकंपासारखं ते जेल तुटलं, बंधनं तुटले, दरवाजे फुटले आणि देवाच्या प्रियानो ते बाहेर आले. इतकं सामर्थ्य स्तुतीमध्ये आहे, एवढं सामर्थ्य स्तुतीमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे सामर्थ्य तुम्हाला आणि मला कळालं पाहिजे प्रियानो. ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुमची पती, तुमची पत्नी, तुमच्या घरामध्ये काय चाललं मला माहिती नाही आहे, पण अशा अवस्थेमध्ये देखील ज्यावेळेस तुम्ही गाणं लावा देवाचे आणि मोठमोठ्याने स्तुती करा, आराधना करा, मी देवाच्या भयात सांगतो, देव जर सत्य आहे, तुमच्या घरातली परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही आहे. मी गॅरंटी देतो. का? कारण एक ठिकाणी मी ऐकलं होतं, एका पास्टरांनी साक्ष दिली प्रियानो, की एकाच्या घरी करणी करत होते. नेहमी सांगतो मी, करणी करत होते आणि त्यांच्या घराच्या शेजारी विश्वासणारे होते. लिंब, अंडे, हळद, कुंकू रोज टाकायचे आणि बिचारे वैतागून चर्चमध्ये असंच यायचे, पास्टर काय करू, करणी करतात माझ्या घरावर, काय करू, आमच्यावर करणी करतात. म्हटलं असं करत 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 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष होऊन गेला. त्यांचं रोज रडगाणं तेच, पास्टर आम्ही उपवास 21 दिवस केले, हो काहीच होत नाही आहे. मग त्या पास्टरने त्याला म्हटलं, बघ प्रार्थना करून थकली तू, उपवास करून थकली, बायबल वाचून थकली ना, आता काय कर माहिती आहे का, घर सोडू नको तू फक्त घरात जायचं, देवाचे गाणे लावायचे आणि आनंदाने नाचून स्तुती आणि आराधना करायची रोज. ते किती पण काय पण करू द्या. तिकडे घरी गेली ती बहीण, मोठाने आपला साऊंड लावला, छोटा गाणे देवाच्या स्तुतीचे लावले आणि आनंद करायला लागली, नाचायला लागली. अरे ते लोक अजून मंत्रतंत्र बोलायला लागले, हे जास्तच स्तुती आराधना करायला लागली. ते लोक अजून मंत्रतंत्र करायला लागले, अजून हे जास्त स्तुती आराधना करायला लागली. ते माणसं म्हटले, हिला झालंय तरी काय, अरे मी एवढं करतोय तेवढी स्तुती करते, आम्ही एवढं करतो तरी स्तुती करते. प्रियानो, ते बहीण दुसऱ्या आठवड्यात येऊन म्हटले की पास्टर किती देवाला धन्यवाद देऊ, आम्ही स्तुती आनंदाने करायला लागलो. ते लोकच घर सोडून निघून गेले. मोठ्याने आमेन म्हणू शकता. घडलेली गोष्ट आहे. स्तुतीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. मी नाही सांगत, माझं बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानो, देवाचे लोक स्तुती करत नाही आहेत, देवाचे लोक आराधना करत नाही आहेत. का करत नाही आहेत? कोणीतरी करू देत नाहीये. त्याला माहिती आहे, जर हा केला तर माझ्या हातातून सुटका पावल. प्रेज द लॉर्ड. म्हणून चर्चमध्ये अनेक ठिकाणी स्तुती आराधना होत नाही प्रियानो, होत नाहीये. मला वाईट वाटतं, पण स्तुती आणि आराधना झालीच पाहिजे. यासाठी देवाने तुम्हाला मला बनवलेलं आहे प्रियानो. पुढं सांगतं बायबल, योना एक असा व्यक्ती होता प्रियानो, तो व्यक्ती देवाने सांगितलं होतं पूर्वेकडे जा, आणि हा जाणून बुजून पश्चिमेकडे निघाला. म्हणजे देवाने सांगितलं होतं कुठं जायला, निनवे शहराकडे जायला सांगितलं होतं. तो निघाला कुठं, तारशीसला. बाइबल में लिखा है, जब वो तारशीस को जा रहा था परमेश्वर का अवज्ञा कर कर, तब उसके जीवन में मुसीबतें आई, बहुत बड़ी मुसीबतें आई. जिस नाव में जा रहा था उस नाव में बड़ा तूफान आया और वो तूफान में वो नैया डूब रही थी. तब उन लोगों ने कहा, कोई तो ऐसा व्यक्ति है परमेश्वर के विरोध उसने काम किया है, इसलिए हमारी नैया डूब रही है. उसी समय वो चिट्ठी निकाले और नाम लिखकर चिट्ठी निकाले. किसका नाम? वहां पे नाम लिखा जोना का. जोना को बाहर निकाला. भाई तूने क्या किया? उसने बोला, मेरे लिए तुम्हारे जीवन पे मुसीबत आई है. क्यों? कि परमेश्वर ने मुझे कहा था निनवे में जाने के लिए और मैं भाग निकला तारसीस को. मतलब देव जो सांगतो ते ज्यावेळेस तुम्ही करत नाही त्यावेळेस देव तुमची आरती उतारत नाहीये. परमेश्वर जो कहता है वो करने के लिए, जब वो करने से आप खुद का मनमानी करते हो तो खुद होकर हम शैतान के हाथों में पड़ते हैं, खुद होकर हम मुसीबत के हाथों में पड़ते हैं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपका जीवन परमेश्वर बिगाड़ता नहीं है, आपके जीवन में परमेश्वर मुसीबत लाता नहीं है. आप खुद हो. परमेश्वर ने कहा कि पूरब में जा और हम निकले पश्चिम में, तो पश्चिम में तो परमेश्वर नहीं है सुरक्षा देने के लिए, पूरब में है. निनिवे के शहर में जाने के लिए कहा था, निकला तारसीस की ओर. वहां पे उन लोगों ने कहा कि तेरे लिए मेरे जीवन पर क्या हुआ, हमारे नैया पर, हमारे पूरे बोट पर मुसीबत आई. उसको उठाकर उसने क्या किया, समुद्र में फेंक दिया, समुद्र में फेंक दिया. परमेश्वर को धन्यवाद देंगे कि समुद्र में भी एक मछली परमेश्वर ने रखा था, मछली ने उसको निगल लिया. माशाने काय केला, गिरून टाकलं. आणि गिरून टाकल्याच्या नंतर माशाच्या पोटामध्ये तो त्याचा घमंड तुटला. मी तारशीसला जाणार नाही आता देवा, मी निनवेला जाईल, माझी क्षमा कर रे, माझी क्षमा कर. कुठं? माशाच्या पोटामध्ये. किती लोकांना
सहज देवाचे आशीर्वाद मिळवायचे आहेत किंवा मारून तोडून मिळवायचे आहेत. देव बघा, बायबल सांगतं देव ज्याच्यावर प्रेम करतो ना, प्रेम करतोच करतो. देवाने ज्याला निवडले त्याला निवडलेलंच आहे. ज्याच्याद्वारे देवाला सेवा करून घ्यायची ना, तो करूनच घेणार. मग तू कुठं पण जा, प्रेमाने केलास तर प्रेम भेटेल, वाकडा गेलास तर देव वाकडं करून तुला आणेल, पण आणणारच. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इसका मतलब बाइबल में लिखा है कि निनिवे जाने के लिए वो तारसीस निकला और मछली के पेट में वो क्या कर रहा था मालूम है क्या कर रहा था? परंतु मैं उच्च शब्द से धन्यवाद करके तुझे बलिदान चढ़ाऊंगा, जो मन्नत मैंने मानी उसको पूरी करूंगा. उद्धार यहोवा से होता है. बाइबल में लिखा है उसने उच्च स्वर से परमेश्वर की स्तुती की. प्रार्थना तर केलीच प्रियानो. माशाच्या पोटामध्ये देखील देवाच्या प्रियानो त्याने मोठे धन्यवाद दिले देवाचे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवाचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियानो, जर तुमचं पारिवारिक जीवन, जर तुमचं व्यक्तिगत जीवन असं काही असेल की सगळं काही संपलेलं आहे, आता मी मरणारच आहे, मी मरणारच, आता माझ्या जीवनात काही उरलेलं नाहीये. काही लोकांना असं वाटत असेल, कर्ज असेल, बिमारी असेल, समस्या असतील, व्यक्तिगत नात्यामध्ये किंवा कुठल्याही प्रॉब्लेममध्ये कुठलीही समस्या असेल आणि असं वाटत असेल येवनासारखं मेलो, संपलं माझं सगळं, सगळं काही संपलेलं आहे, अशा अवस्थेमध्ये पण मी सांगतो देवाच्या प्रियानो, माझ्या येशूकडे तुमच्यासाठी एक मोठी आशा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती आशा ही आहे, फक्त ज्या अवस्थेमध्ये आहात त्या अवस्थेमध्ये मोठ्या शब्दाने देवाला धन्यवाद द्या. मी देवाच्या भयात सांगतो, त्या बंद अवस्थेमधून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेल आणि परमेश्वर त्याची स्तुती करून घेईल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं माशाच्या पोटामध्ये त्याने उच्च शब्दामध्ये परमेश्वराचा धन्यवाद केला. आणि पुढे सांगतं, बायबल सांगतं देवाने काय सांगतं, और यहोवा ने मगरमच्छ को आज्ञा दी और उसने योना को स्थल पर उगल दिया. देवाच्या प्रियानो, देवाने माशाच्या पोटातून त्याला बाहेर काढलं. कधी काढलं माहिती आहे का? प्रार्थना केली, पश्चाताप केला, पण त्याच्या अगोदर त्याने मोठ्या शब्दाने परमेश्वराची स्तुती केली. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करतो, उपवास करतो, पण देवाच्या प्रियाने विसरून जातो, ज्या देवाने तुम्हाला बनवलं त्याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता, मोठ्या स्वरामध्ये त्याचे आनंद करता, त्याचा धन्यवाद देता, मी देवाच्या भयात सांगतो, बंद कुठं पण असेल त्या बंद अवस्थेमधून देव तुम्हाला बाहेर काढेल आणि उच्च योग्य स्थळी तुम्हाला घेऊन जाईल, ज्या ठिकाणी गौरव आणि महिमा आणि परमेश्वराची सेवा घडेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या प्रियानो, अनेक लोक माशाच्या पोटामध्ये आहेत, म्हणजे परिस्थितीमध्ये, प्रॉब्लेममध्ये, समस्यामध्ये आहेत. त्या अवस्थेमध्ये रडतात रडतात. काही लोक प्रार्थना करतात, काही लोक उपवास पण करतात, विसरून जातात. सामर्थ्य स्तुतीमध्ये आहे, सामर्थ्य देवाच्या आराधनेमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. मी हे म्हणत नाही की बायबल वाचू नका, मी हे म्हणत नाही उपवास करू नका, मी हे म्हणत नाही प्रार्थना करू नका, पण सगळ्यापेक्षा श्रेष्ठ देवाची स्तुती आहे प्रियानो. ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता, माशाला पण देव आज्ञा देतो, सोड त्याला बाहेर. प्रेज द लॉर्ड. तुमच्या कर्जाला आज्ञा देईल देव, कर्ज निघून जा. तुमच्या आजाराला आज्ञा देईल, आजार निघून जा. तुमच्या पतीला आज्ञा देईल, तुझ्या पत्नीबरोबर चांगलं वाग. पत्नीला आज्ञा देईल, पत्नी तुझ्या पतीबरोबर चांगलं वाग. देव सगळं काही करायला शक्तिमान आहे, सगळं काही बदलायला समर्थ आहे. फक्त त्याची स्तुती करायला सुरुवात करा आणि देवाचे चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो, रडायचं सोडून द्या, खिन्न व्हायचं सोडून द्या आणि फक्त स्तुती करायला सुरुवात करा. परमेश्वराने काय केलेलं आहे? मगरमच्छ को आज्ञा दी. मगरमच्छ का परमेश्वर के हाथ की कठपुतली थी? नहीं, मगरमच्छ योना को मारने के लिए, खाने के लिए, निगलने के लिए आई थी. परंतु परमेश्वर की स्तुति उसने की उस अवस्था में, और उस अवस्था में परमेश्वर ने उसको आज्ञा दी, ये मगरमच्छ उसको खाने का नहीं, उसको खत्म करने का नहीं है, मैंने जहां उसके लिए आशीष रखा है वहां पे जाके उसको छोड़. और उस मगरमच्छ ने वहां जाके छोड़ी. प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो, जे काही प्रॉब्लेम आणि समस्या तुमच्या जीवनात कोणी लोक करत असतील, तेच लोक तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तेच लोक म्हणतील की तू चांगला आहेस, तू चांगली आहेस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो, देवाचा सेवक या नात्याने प्रॉपसी करत नाहीये, पण देवाच्या प्रेम वचनानुसार मी तुम्हाला सांगतो, तुम्हारे जीवन में कोई लोग ऐसे रहेंगे मगरमच्छ के समान, आपको निगलने के लिए, आपको खत्म करने के लिए, आपका जीवन बर्बाद करने के लिए, आपके जीवन का नाश होने के लिए वो सोचते होंगे मगरमच्छ के समान. परंतु उसी मुसीबत को परमेश्वर आज्ञा देगा और कहेगा उसको खत्म मत कर, उसको आशीष देकर बाहर निकाल. प्रेज द लॉर्ड. मेरा परमेश्वर सब कुछ कर सकता है.
मेरे खुदा के लिए कुछ भी असंभव नहीं है, सब कुछ कर सकता है वो। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। खत्म करने वाली मगरमच्छ उसको रक्षा करणे वाली बनी. जो पती आपको म्हणजे त्रास देत असेल, जी पत्नी तुम्हाला त्रास देत असेल, लेकरं तुम्हाला त्रास देत असतील, आजूबाजूचे लोक त्रास देत असतील, कामावरचे जॉबवरचे लोक त्रास देत असतील, मी देवाच्या भयात सांगतो फक्त त्या लोकांसमवेत नाहीये, घरामध्ये देवाची आराधना करा, चालताना उठताना देवाची स्तुती करा. तेच शत्रुत्व तुमचं मित्रत्वामध्ये देव बदलेल आणि ज्या लोकांनी त्रास देण्याचं ठरवलं ते तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनतील. प्रेज द लॉर्ड. मी गॅरंटी देतो, कारण स्तुतीमध्ये देवाचं सामर्थ्य आहे. प्रियांनो, कुठल्याच गोष्टीची टेन्शन आणि चिंता करण्याची गरज नाही. पुढचं सांगतो उदाहरण, परंतु बाइबल में लिखा है 22:3 में, परंतु हे तू जो इज़राइल की स्तुति के सिंहासन पर विराजमान है तो तू पवित्र है. बाइबल में लिखा है स्तुति क्यों करना चाहिए? क्योंकि जब हम स्तुति करते हैं परमेश्वर हमारे बीच में विराजमान होता है. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कितने लोगों को पता है प्रार्थना करते समय हमारी प्रार्थना स्वर की ओर चली जाती है, बाइबल पढ़ते समय परमेश्वर की समझ हमें प्राप्त होती है, परंतु जब स्तुति करते हैं वो त्रिएक परमेश्वर हमारे सामने आके विराजमान होता है. समझ में नहीं है? जब हम बाइबल पढ़ते हैं क्या होता है? परमेश्वर के बारे में समझ होती है, परमेश्वर कैसा है. प्रार्थना जब करते हैं प्रार्थना पृथ्वी से स्वर्ग की ओर चली जाती है, परंतु स्तुति है परमेश्वर को खींचकर नीचे लाती है. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. और मैं बहुत धन्यवाद देता हूँ परमेश्वर के लिए, और परमेश्वर ने दिए हुए वो शब्दों के लिए मुझे इतना पता मिला है, रेवलेशन मिला है. बाइबल समझ प्राप्त करती है, प्रार्थना पृथ्वी से लेकर स्वर्ग चली जाती है, परंतु स्तुति और आराधना स्वर्ग को ही खींचकर नीचे लाती है. और मैं विश्वास करता हूँ स्वर्ग जब नीचे आता है, परमेश्वर जब विराजमान होता है, बड़े बड़े पर्वत पिघल जाते हैं. तो क्या कौन सी समस्या है तुम्हारे सामने और मेरे सामने, वो खत्म नहीं होंगी. सब कुछ परमेश्वर ठीक करेगा जब परमेश्वर उतर के आएगा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो मैं विनती करता हूँ, आप कहे हम कलीसिया का टाइमिंग बदलेंगे, परंतु मेरी इच्छा है कलीसिया का हर एक व्यक्ति स्तुति और आराधना में विराजमान उपस्थित होना चाहिए, क्योंकि वचन में परमेश्वर की समझ प्राप्त होती है. प्रार्थना स्वर्ग पृथ्वी से स्वर्ग की ओर लेके जाती है, पर वही समय है स्तुति और आराधना करते स्वर्ग नीचे आता है, परमेश्वर नीचे आता है. जब परमेश्वर नीचे आता है तो सब कुछ बदल जाता है, बंद वो खुल जाता है. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इसलिए मैं कलीसियाओं को विनती करता हूं, घर में हो या कलीसिया में हो, स्तुति आराधना करना ही चाहिए. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. क्योंकि बाइबल में लिखा है परमेश्वर स्तुति में विराजमान होता है. भजनकार कहता है 40:1-3 में, मैं धीरज से ये वहां की बाट जोता रहा और उसने मेरी और झुककर मेरी दुहाई सुनी. उसने मुझे सत्यानाश के गढ़ से और दलदल के कीच में से उबारा और मुझको चट्टान पर खड़ा करके मेरे पैर को दृढ़ किया है, और उसने मुझे एक नया गीत सिखाया है. क्या सिखाया है? ये सब कुछ हो गया ना 1 और 2 में, ये सारे के बीच में परमेश्वर ने एक नया गीत सिखाया है जो हमारे परमेश्वर की स्तुति का है. बहुत तेरे यह देख कर डरेंगे और यहोवा पर भरोसा रखेंगे. मैं सच कहता हूँ परमेश्वर आपको छुड़ाएगा, और स्तुति और परमेश्वर की आराधना जब करेंगे तुम्हारे विरोध जो लोग हैं वो तुमको डरेंगे मतलब तुम्हारा आदर और सम्मान करेंगे, और तुम्हारे जीवन को देखकर वो खुद परमेश्वर के पास आएंगे. प्रेज द लॉर्ड. मैं ये नहीं कह रहा हूं जाके बोलो यीशु तुम्हारे लिए मरा, यीशु तुम्हारे लिए मरा हो, ऐसा कहने की जरूरत नहीं. तुम्हारा जीवन ही स्तुति आराधना बनना चाहिए, तुम्हारा जीवन ही सुवार्ता बनना चाहिए, तुम्हारा जीवन को देखकर लोग तुम्हारा आदर करना चाहिए. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. और तुम्हारा जब आदर होता है तो तुम्हारे परमेश्वर का भी आदर हो जाएगा, और वो कहेंगे तू इतना अच्छा है, तेरा खुदा कितना अच्छा रहेगा. प्रेज द लॉर्ड. तू इतना आशीर्वादित है, तेरा खुदा कितना आशीर्वादित रहेगा. चल मैं भी आता हूं तेरे खुदा को मिलने के लिए. बाइबल में क्या, और उसने मुझे एक नया गीत सिखाया जो हमारे परमेश्वर की स्तुति का है. बहुत तेरे ये देखकर डरेंगे और यहोवा पर भरोसा रखेंगे. डरेंगे मतलब आदर करेंगे और परमेश्वर पर भरोसा रखेंगे. स्तुति में सामर्थ है, स्तुति में बदल सकते हैं, स्तुति में सब कुछ हो सकता है. प्रेज द लॉर्ड. प्रेज. देव सगळं काय करू शकतो, त्याच्या स्तुती आराधनेमध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. 66:1 मध्ये सांगतं, हे सारी पृथ्वी के लोगों, परमेश्वर के लिए जय जयकार करो, उसके नाम की महिमा का भजन गाओ, उसकी स्तुती करते हुए उसकी महिमा करो. बायबल सांगतं प्रत्येकाने स्तुती केली पाहिजे, प्रत्येकाने देवाची आराधना केली पाहिजे. 60:18 मध्ये सांगतं, तेरे देश में फिर कभी उपद्रव और तेरे सिवानों के भीतर उत्पात व अंधेर की चर्चा न सुनाई पड़ेगी. कब? जब तू स्तुति और आराधना कर पाएगा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जब तू स्तुति और आराधना करेगा तो बाइबल में लिखा है, तेरा परमेश्वर का यश, परमेश्वर की स्तुति, परमेश्वर का आराधना जब करेंगे, छुटकारा आएगा, चंगाई आएगी तुम्हारे गांव में, तुम्हारे शहर में, तुम्हारे घर में, तुम्हारे कलीसिया में. सब कुछ अच्छा हो जाएगा और तुम प्रार्थना करने की जरूरत नहीं पड़ेगी. प्रभू मला आशीर्वाद दे रे, परमेश्वर स्वतःच आशीर्वाद देऊन टाकेल देवाच्या प्रियानो. कारण स्तुती आराधनेमध्ये मागत नाहीये, देव स्वतः तुमच्याकडे घेऊन येत असतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानो, बायबल सांगतं पुढं की स्तोत्रकार म्हणतो, लक्षात ठेवा, स्तोत्रकार म्हणतो, दावीद म्हणतो, मी एक गोष्ट निवडली आहे बाबा. काय केलेली आहे? एक गोष्ट मी निवडलेली आहे माझ्या जीवनामध्ये. मैं हर समय यहोवा को धन्य कहा करूंगा, उसकी स्तुति निरंतर मेरे मुख से होती रहेगी. कब? परमेश्वर ने, दावीद ने क्या कहा? निरंतर. जोर से बोलो, निरंतर. निरंतर. हमारा कैसा है? रोज तो खाते हैं, ठूसते हैं, सब कुछ करते हैं, स्तुति आराधना. ये संडे से वो संडे फिर भी खत्म होने के बाद आते. कब आते चर्च में? कब आते चर्च में? स्तुति आराधना. काय काय लोकांना असं वाटतं ना, मला पेढे तोंडात भरवावं. हम किसके लिए आते हैं? खुदा के लिए आते हैं. किसकी आराधना करते? खुदा की आराधना करते. कब करना है? हर संडे नहीं है, निरंतर. जोर से बोलो, निरंतर. जोर से बोलो, निरंतर. कब करना है स्तुति? कब करना है स्तुति? किसने चुना है? दाऊद ने चुना है. कहता है, मैंने तो चुन लिया हूं. क्या चुन लिया है? हर समय यहोवा का धन्य कहता रहूंगा और उसकी स्तुति मैं निरंतर करता रहूंगा. निरंतर, निरंतर. निरंतर मतलब क्या? निरंतर मतलब क्या? कितने लोग यहां पे महारथी है? मैं उसका हाथ में सर पर रखना चाहता हूं कि मूड आया तो श्वास लेते हैं. जो सांस लेते ना, सांस, मूड आया तो, पास्टर मुझे मूड नहीं ना, उसके लिए मैं 2 दिन सांस ही नहीं लेता. कब्र कम हो जाएंगी एक एक उठा के लेने के लिए. सांस कैसा लेते? बिना बोले लेते. आप बोलते क्या? सोचकर लेता हूं मैं, अभी बाद में छोड़ूंगा. अरे ये हैबिट लगी है आपके शरीर को. निरंतर मतलब वो आपकी बन गई है सांस. बहु नहीं, सांस नहीं, ये सांस बन गई है. यहां पे कोई है कि अनपढ़ और पढ़ा लिखा सोच कर सांस लेता है, अनपढ़ कभी भी सांस लेता है. नहीं, यह सांस सबके लिए है. वैसा पढ़ा लिखा हो या अनपढ़ हो, हर एक के लिए स्तुति चुनाव करना है. हमें कब कब करना है या निरंतर करना है. जब हम निरंतर करते हैं तो कुछ तो होता है. जोर से बोलो, निरंतर स्तुति करने के बाद कुछ तो होता है. जोर से बोलो, निरंतर स्तुति करने के बाद कुछ तो होता है. और स्तुति नहीं करेंगे तो भी कुछ होता है. इन 2 बातें बोल के मैं खत्म करूंगा. आगे, हे परमेश्वर, मेरा हृदय स्थिर है, मैं गाऊंगा, मैं अपनी आत्मा से भी भजन गाऊंगा. ये सारंगी और वीणा जागो, मैं आप पौ फटते जगा उठूंगा. ये यहोवा, मैं देश देश के लोगों के मध्य मैं तेरा धन्यवाद करूंगा और राज्य राज्य के लोगों के मध्य मैं तेरा भजन करूंगा, गाऊंगा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का विना घेऊन कोण गेलं? माहिती आहे? शौलाकड. काय झालं? भूत लागलं होतं शौलाला. तो म्हटला ना, येशूच्या नावात निगरे सैताना. नाही, फक्त तो विना वाजत होता आणि देवाचे गीत गात होता. ऑटोमॅटिक सैतान पळून जात होता. प्रियानो, एवढं सामर्थ्य देवाच्या स्तुतीमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त तुम्ही स्तुती आराधना करायला सुरुवात करा, सगळं काही सैतानाचं आहे ते निघून जाईल ऑटोमॅटिक. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया. लास्ट लक्षात ठेवा, मी 2च शब्द बोलणार आणि संपवणार आहे. देव सर्वात खाली खाली थोडं थांब बरं ठीक आहे, राहू दे. देव सगळ्यात जास्त तिरस्कार कोणाचा करतो माहिती आहे? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सबसे ज्यादा तिरस्कार किसका करता है मालूम है? मैं ये नहीं कह रहा हूं आप स्तुति आराधना नहीं करते इसके लिए परमेश्वर आपका तिरस्कार करेगा. मैं सच कहता हूं, ईमानदारी से कहता हूं, आज से जाकर आप आपके बारे में सोचो.
परमेश्वर उन लोगों का तिरस्कार करता है जो लोग स्तुति करने वाले हैं उन लोगों को तुच्छ मानते हैं. वो कैसा भी गीत गाओ, कसं पण गीत गाऊ द्या प्रियानो, ठीक आहे गीत गातात तरी ते तुम्ही गात नाही म्हणून देव तुमचा तिरस्कार करत नाहीये. कदाचित आशीर्वादाला गमवाल, पण जे गातात त्याचा जर तुम्ही तिरस्कार करता तर परमेश्वराच्या नजरेमध्ये सर्वात मोठं पाप करता तुम्ही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कभी भी परमेश्वर की स्तुति करने वाले बेसुर असो या सुरवान असो या बड़ा असो या छोटा असो, स्तुति करने वाला आराधक को कभी भी नाम नहीं रखने का, उसको तुच्छ नहीं जानने का. आपको आता है आप गाओ, नाम मत रखो. विनती करता हूं आपसे मैं, कभी भी नाम मत रखो. अरे त्याने सूर बिघडला, अरे सूर बिघडला तर तू सूर लावून गा, तू स्तुती आराधना कर, पण नाव नको ठेवू. बायबल में लिखा है देवाला तिरस्कार असणारी गोष्ट देवाची स्तुति करणाऱ्याला तुच्छ लेखने. स्तुति जो करने वाले, भजन जो करने वाले, उनको तुच्छ लेखना, यह सबसे बड़ा पाप है और परमेश्वर की नजर में घृणास्पद है. बाइबल में लिखा है, मैं पढ़ूंगा 2 शमूएल का 6 अध्याय 16 से 19, सब मिलके पढ़े. 1 2 3 प्रत्येकाने वाचा प्रियानो. 3 म्हटलं घ्या. 1 2 3 स्टार्ट. एक मिनट, यस. यहां पे आपको समझ में आया, जब यहोवा का संदूक दाऊदपुर में आ रहा था तब शाऊल की बेटी मिखल ने खिड़की में से झांक कर दाऊद राजा को यहोवा के सम्मुख नाचते कूदते देखा. उस देश का राजा था वो, और राजा लोगों के लिए राजा था, परमेश्वर का राजा नहीं था वो. हम क्या करते हैं, वो दाऊदपुर में आ रहा था तब शाऊल की बेटी मिखल ने खिड़की में से झांक कर देखा. वो संदूक के सामने डांस करने के लिए, आनंद करने के लिए नहीं उतरी नीचे. वो खिड़की में से देखा ऐसा नीचे क्या हो रहा है. दाऊद की पत्नी मिखल, दाऊद नाच रहा था और वो खिड़की से झांक रही थी. इसका मतलब वो समय उसके पास था, पर आनंद करने के लिए नीचे उतरी नहीं है. वो घर में बैठकर आराम कर रही थी. एक परमेश्वर के दास ने कहा, नरक कितना भयानक है. मराठीमध्ये मी सांगेल, एकाने म्हटलं की नरक किती वाईट आहे. येस नो, तिथं नरकामध्ये गुदमरतं, नरक तिरस्कारणीय आहे, नरक वाईट आहे, नरक देवापासून विभक्त केलेलं ठिकाण आहे. तो सेवक म्हणतो, नरकापेक्षा भयानक एक स्थान पृथ्वीवर आहे. ते स्थान आरामदायी जीवन, कम्फर्ट झोनमध्ये राहून स्तुती करणं, कम्फर्ट झोनमध्ये राहून आराधना करणं, कम्फर्ट झोनमध्ये राहून थोडी थोडी सेवा करणं. अगोदर माझं घर, माझे लेकरं, माझा जॉब, उरला वेळ थोडा चर्चला जा, नाही तर गेलं खड्ड्यात चर्च. आरामदायी जीवन, कम्फर्ट झोन नरकापेक्षा वाईट या पृथ्वीवरचा आहे. कम्फर्ट झोन म्हणजे काय, स्वतः सेफमध्ये राहायचं, उरला तर वेळ देवाला, नाहीतर गेला खड्ड्यात. येशू म्हणाला, एक बंडी कोणी घेतली तर तू 2 बंडी दे. म्हणजे एक जर कोट अशोककडे असेल, जर देवेंद्रने म्हटला पास्टर मला कोट दे, तर एक नाहीये, त्याला घरातला पण 2 देऊन टाक, काही प्रॉब्लेम नाहीये. एक जण म्हटला माझ्याबरोबर तू सुखसागर नगरपर्यंत चाल, तर नाही मी सुखसागरपर्यंत नाही, तिथून कात्रजपर्यंत चालेल. 1 कोस नाही 2 कोस चालेल. याचा अर्थ देव म्हणतो की जे तुला करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी कर. कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही, कम्फर्ट झोनमध्ये राहून सेवा करता, त्याचा अर्थ नरकापेक्षा वाईट जीवन जगताय. एकच जीवन आहे प्रियानो, स्वर्गात गेल्याच्या नंतर सेवा नाही करायची. या पृथ्वीवर असतानाच तुम्हाला
तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघायचे, देवासाठी एक्स्ट्रा करायचे. बोला एक्स्ट्रा करायचे, बोला एक्स्ट्रा करायचे. हे मिखल शानी घरामध्ये बसली, खिडकीतून बघती लोक कसे देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद करत आहेत. मग चर्चमध्ये येणारे शाणे काय करतात? रीरा हालेलुया. लाज नाही त्याला, नाचतोय. बघा धैक माणूस मोठ्याने टाळ्या वाजवतोय. अरे कुठल्या आत्म्याने ग्रसित झालेत तुम्ही? सगळ्यात वाईट, घृणास्पद, तिरस्कारणीय देवाच्या नजरेत तो व्यक्ती आहे जो आराधना करणाऱ्याला तुच्छ मानतो. बाइबल सांगता जब यहोवा का संदूक दाऊदपुर में आ रहा था तब शाऊल की बेटी मिखल ने खिड़की में से झांक कर दाऊद राजा को यहोवा के सम्मुख नाचते कूदते देखा और उसे मन ही मन तुच्छ जाना. मन ही मन तुच्छ जाना. कुछ लोग बहुत शाणे रहते, बोलत नाहीत, मनातच बोलतात. है फार भयंकर आहे, लक्षात ठेवा, फार भयंकर आहे. जर आतल्या आत तुम्ही म्हणता याला अक्कलच नाहीये, याला नाचताच येत नाहीये, याला गाताच येत नाहीये, याला उडताच येत नाहीये, याला पडताच येत नाहीये, मनातल्या मनात दुसऱ्यांविषयी तुच्छ भावना तुमची असेल ना, स्तुती आराधकाविषयी, और लोग यहोवा का संदूक भीतर ले आए और उस तान में अर्थात उस तंबू में रखा जो दाऊद ने उसे लिए खड़ा कराया था, और दाऊद ने यहोवा के सम्मुख होम बलि और मेल बलि चढ़ाया. और जब दाऊद होम बलि और मेल बलि चढ़ा चुका तब उसने सेनाओं के यहोवा के नाम से प्रजा को आशीर्वाद दिया. तब उसने समस्त प्रजा को अर्थात क्या स्त्री क्या पुरुष समस्त इस्राएली भीड़ के लोगों को एक एक रोटी और एक एक टुकड़ा मांस और किशमिश की एक एक टिकिया बंटवा दी. तब प्रजा के सब लोग अपने अपने घर चले गए. तब दाऊद अपने घराने को आशीर्वाद देने के लिए लौटा और दाऊद की बेटी शाऊल की बेटी मिखल दाऊद से मिलने को निकली और कहने लगी, आज इस्राएल का राजा जब अपना शरीर अपने कर्मचारियों की दासियों के सामने ऐसा उघाड़े हुए था जैसा कोई निकम्मा अपना तन उधाड़े रहता है, तब क्या ही प्रतापी देख पड़ता था. दाऊद ने मिकल से कहा, यहोवा जिसने तेरे पिता और उसने समस्त घराने के बदले मुझको चुनकर अपनी प्रजा इस्राएल का राजा होने को ठहराया दिया है, उसके सम्मुख में ऐसा नाचा और मैं यहोवा के सम्मुख इसी प्रकार नाचता ही रहूंगा. आपको मालूम है राजा क्या कहने लगा? मैंने नाचा और नाचते ही रहूंगा, क्या करना है कर ले. ऐसा बोलेंगे किसी को? काय नाचतोय? अरे मी नाचतोय, नाचणारच, गातो गाणारच. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. क्या हुआ मालूम है आगे? और इससे भी मैं अधिक तुच्छ बनूंगा और अपने लेखे नीच ठहरूंगा, और जिन दासियों को की तूने चर्चा की वे भी मेरा आदर मान करेगी. और शाऊल की बेटी मिकल के मरने के दिन तक उसके कोई संतान न हुआ. सबसे बड़ा तिरस्कारणीय चीज, जब स्तुति आराधना करने वालों को उसने तुच्छ माना, उसका संतान होने का कोक ही परमेश्वर ने बंद कर दिया. मरते दम तक उसका बेटा नहीं हुआ, कभी भी नहीं हुआ उसको. दाऊद को दूसरे वाइफ के साथ बच्चे हो गए, उसकी मिकल के साथ कभी नहीं हुए. इसका मतलब जब आप परमेश्वर की स्तुति करने वालों को तुच्छ जानते हो, परमेश्वर बहुत कुछ बंद कर देता है आप लोगों के जीवन में. कहा कभी भी वैसा मत करो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आगे जाके मैं एक वचन पढ़ के खत्म करूंगा. परंतु दाऊद ने कहा कि मैं निरंतर स्तुति करने वाला बनता. ज्यांनी कायमस्वरूपी देवाची स्तुती करणे निवडले आणि त्यांना देवाकडून अपरिवर्तनीय आशीर्वाद मिळाला, त्याची अनेक उदाहरणं आहेत. देवाच्या प्रियानो, आज मी तुमच्याकडे चुनाव देतो, निवडायला देतो. तुम्ही घरी जाऊन निवडायचं निवडा. निरंतर स्तुती करायचं आहे का? तीन गोष्टी आहेत. निरंतर स्तुती करायची आहे का? स्तुती करणाऱ्याला तुच्छ मानायचं आहे का? स्तुतीत करायचं नाही. तुम्हाला निवडायचंय. स्तुती करायचं नाही का? स्तुती करणारा नावं ठेवायचे का? निरंतर स्तुती करत राहायचं. कोणतं निवडणार तुम्ही?
जोर से बोलो, कौन सा चुनेंगे आप? क्या चुनेंगे आप? जो आराधना करने वाले को तुच्छ जानेंगे, या आराधना ही नहीं करेंगे, या कोई कुछ भी बोलो, हम आजादी में परमेश्वर की स्तुति और आराधना करेंगे। ये छोटा हो या बड़ा हो। ये दाविद राजा, इधर कोई है क्या भारत का राजा? कोणी आहे का राजा? तुमच्याकडे डिग्री असतील, काही पण असेल, राजा आहे का तुम्ही? ते पण देवाने निवडलेला, देवाची प्रजा आहे आपण, तो राजा आहे आपला। त्या राजाच्या समोर आपण काय? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। राजा के सामने राजा मत बनो, देवासमोर देव नका बनू, देवासमोर लेकर बनून राहा। ओके, पण बायबल सांगतं ज्या लोकांनी निवडलं की मी माझ्या जीवनात काय पण हो स्तुती आणि आराधना करण्याचं सोडणारच नाहीये, त्यांच्या जीवनाला देवानी जसं मिखलला कायमचा शाप दिला आणि त्याला कधीच बाळ झालं नाहीये, पण ज्या लोकांनी निवडलं स्तुती आराधना करण्याचं, अपरिवर्तनीय न थांबणारे आशीर्वाद त्याला कंटिन्यू देवाने दिले। प्रेज द लॉर्ड। किती लोकांना न थांबणारे आशीर्वाद पाहिजे? किती पण लोकांनी प्रयत्न करू द्या, कोणीच अडू शकणार नाही। जो पैदा झालेला नाही, होणार पण नाही, आणि होणार झालेला पण नाही, होत पण नाही, हाही पण नाही, तुमचे आशीर्वाद कोणीच अडू शकणार नाहीये, जर तुम्ही आज निवडाल की देवा मी तुझं स्तुती करण्याचं कायमचं निवडणार आहे। माझ्या जीवनात चांगलं झालं तरी स्तुती करणार, वाईट झालं तर स्तुती करणार, प्रशंसा झाली तरी स्तुती करणार, अपमान झाला तरी स्तुती करणार। मी जगणार तर समुद्रासारखं, मोठ्याने बोला, जगणार तर समुद्रासारखं। समुद्र कसा माहिती तुम्हाला? त्या समुद्राला मी धन्यवाद देतो, ज्याने बनवलं त्याला पण धन्यवाद देतो। किती पण दुष्काळ पडू द्या, समुद्रातलं पाणी 2 इंच पण खाली येत नाही, आणि किती पण पाऊस पडू द्या 2 इंच पण वाढत नाही। समुद्राची खासियत ही आहे। कधी बोललं का पाऊस जास्त आला समुद्र भरून खाली व्हायला लागला? कधी बघितलं का? हा, विहीर तळं होतं, समुद्र कधीच वाहत नाही। समुद्र 100 वर्ष म्हणजे 10 वर्ष जरी पाऊस पडला नाही, समुद्रातलं पाणी कधीच कमी होत नाहीये, आणि 10 वर्ष कंटिन्यू जरी पाऊस पडला, समुद्र कधीच भरून बाहेर वाहत नाहीये। हे समुद्राची खासियत आहे। तसंच तुमचं जीवन असलं पाहिजे प्रियानो। माझ्या जीवनात किती पण लोकांनी चांगलं बोलू द्या तरी पण मी तसाच राहणार, किती पण वाईट बोलू द्या तरी पण मी स्थिरच राहणार, मी अस्थिर कधी होणारच नाहीये। प्रेज द लॉर्ड। आणि प्रियानो, ज्या लोकांनी निवडलं बायबलमध्ये मी कायमची स्तुती करेल, कायमची आराधना करेल, त्याच्या जीवनात देवानी पण न बदलणारे आशीर्वाद दिले। ते 3 उदाहरणं मी तुम्हाला देतो आणि समजतो। पहिला आहे, दाऊद ने शाऊल से कहा तेरा दास अपने पिता की भेड़ बकरियां चराता था। दाऊद एक कौन था? भेड़ बकरियां चराने वाला चरवाहा था, जो जंगल में चराता था। परंतु उसने चुना था कि मैं जंगल में था तभी भी मैं स्तुति करता था, शाऊल के सामने आया तभी भी स्तुति करता था, जब राजा बनाया तभी भी स्तुति किया। याद रखिए, वो जो छोटा बच्चा है भेड़ को चरा रहा है जंगल में, दिख रहा नहीं आपको? प्रॉब्लम हमारे प्रोजेक्टर का है, ओके, तो दिख रहा नहीं है, वो जंगल में है, छोटा बच्चा है, वहां पे स्तुति आराधना कर रहा है परमेश्वर की, और उसमें से निकाल एक दिन आया, शाऊल के सामने आया, तभी वो परमेश्वर की स्तुति कर रहा है, भूत निकाला उसने, उसके बाद में वो राजा बना, फिर भी परमेश्वर की स्तुति किया। उसने कभी भी स्तुति करना छोड़ा नहीं है। अवस्था कौन सी भी हो, आप बूढ़े हो या छोटे हो या तरुण हो, सेवक हो या कुछ भी हो, एका ठिकाणी मी गेलतो पास्टर लोकांच्या सभेमध्ये, स्तुती आराधना सुरू झाली आणि मी नाचत होतो, डान्स करत होतो। ते मला हे बघला लेकरू कोण, ते एकाने म्हटलं, मोठं नाव घेत नाही, म्हणलं कुठल्या लेकराला पकडून आणलं इथं तुम्ही? काय झालं? अरे त्या लेकरासारखं डान्स करते, पास्टर आहे ना, त्याला कळायला पाहिजे का नाही, थोडी लाज तर वाटली पाहिजे का नाही? अरे आपण संत लोक आहोत, संत लोकांमध्ये काय आराधना करायची? आपण प्रजेला नाचवलं पाहिजे। मी देवाच्या भयात सांगतो, मला एवढ्या वेदना झाल्या, आणि तितक्यात सांगितलं कोणाला 2 मिनिटं बोलायचं असलं तर बोला। गेलो मी, 2च मिनिटं बोलतो मी, मला बोल बाबा बोल म्हणले। माझी मला लाज वाटती, पहिलं बोल, माझी मला लाज वाटते की मी देवासमोर पण राजा बनून बसलो इथं। अरे मी लोकांसमोर पास्टर असेल, पास्टरांमध्ये पण पास्टर असेल, माझ्या देवासमोर कुठला पास्टर? मी माझ्या देवासमोर मी लेकरूच आहे। प्रेज द लॉर्ड। म्हणजे पास्टर झाला म्हणून डान्स करायचा नाही का? पास्टर झाला म्हणून स्तुती आराधना करायची नाही का? म्हणजे पास्टरांसाठी वेगळी स्तुती आराधना, लोकांसाठी वेगळी स्तुती आराधना। म्हणजे इतकं अवस्था लोकांची बदलली प्रियानो, मेंटॅलिटी बदलली आहे। मी पास्टर आहे, मी जर टाळ्या वाजवलं तर लोक काय म्हणतील, मला डान्स केलं तर काय म्हणतील? अरे राजा म्हणतो मी नाचलो, नाचणार, तू कोण? तू कोण? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड।
प्रियानो, दाविदाने काय केलं? निवडलं. मी लहान असताना पण आराधना केली, मोठा झाला पण आराधना केली, राजा झालो तरी आराधना केली. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये निवडलं, मी कायमचा देवाची स्तुती आराधना करण्याचं निवडणार. उस समय बाइबल में लिखा है, सब इसराइली पुरानियों हेब्रोन में राजा के पास आए और दाऊद राजा ने उसने साथ हेब्रोन में यहोवा के सामने वाचा बांधी और उन्होंने इसराइल का राजा होने के लिए दाऊद को अभिषेक किया. छोटा बच्चा था, परमेश्वर ने उसको राजा बनाया और उसकी राजगद्दी कभी भी हटाई नहीं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना माहिती आहे, दाविदाच्या राजगादीवरून दाविदाच्या वंशामधून येशू आला राजा, दुसऱ्याच्या वंशामधून नाही आला. तो राजा होता आणि राजवंशामधून येशू राजा झाला. प्रियानो, त्याचं राजपद देवाने कधीच काढून घेतलं नाही. आज पण दाविदाला राजाच म्हणतात. राज्याच्या वंशामधून राजा जन्माला आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो, ज्या वेळेस तुम्ही देवाची स्तुती आराधना करण्यासाठी निवडता, तुमची किती पण वाईट दयनीय अवस्था असू दे, परमेश्वर एकदा बदलेल आणि ती बदललेली अवस्था या जगामध्ये कोणीच बदलू शकणार नाहीये. ते आशीर्वाद कोणीच घेऊ शकणार नाहीये. तुमचे अपरिवर्तनीय ते आशीर्वाद असणार, अपरिवर्तनीय ते स्थान असणार. कायमचा देव आशीर्वाद दिलेला कोणीच हिसकावून घेणार नाही, याची गॅरंटी मी देत नाही, माझं बायबल देतं. प्रियानो, प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट सांगतो देवाच्या प्रियानो, तुझे शत्रू येथून पुढे तुला कधी दिसणार नाही. ते कोणाला सांगितलं होतं? इस्रायल लोकांना सांगितलं होतं. इस्रायल लोकांना सांगितलं. ज्यावेळेस बायबल सांगतो स्तुती आणि आराधना करण्यासाठी, परमेश्वराची भक्ती करण्यासाठी, त्यावेळेस ते निघाले. तब यहोवा ने मूसा से कहा, तू क्यों मेरी दोहाई दे रहा है? इस्राएलियों को आज्ञा दे कि यहां से कुछ करो और तू अपनी लाठी उठाकर अपने हाथ समुद्र के और ऊपर बढ़ा और वह दो भाग हो जाएगा. तब इस्राएली समुद्र के बीच होकर स्थल ही स्थल पर चले जाएंगे. और बाइबल में लिखा है, उसने काटी मारी और वो इजरायली लोग वहां से निकल गए. तब मूसा और इस्राएलियों ने यहोवा के लिए ये गीत गाया. उन्होंने कहा, मैं यहोवा का गीत गाऊंगा क्योंकि वह महाप्रतापी ठहरा है. घोड़ों समेत समारोह को उसने समुद्र में डाल दिया है. यहोवा मेरा बल और मेरा भजन का विषय है और वही मेरा उद्धार भी ठहरा है. मेरा ईश्वर वही है, मैं उसी की स्तुति करूंगा. मैं उसके लिए निवास स्थान बनाऊंगा. मेरे पूर्वजों का परमेश्वर वही है, मैं उसको सराहूंगा. हे यहोवा, देवताओं में तेरे तुल्य कौन है? तू तो पवित्रता के कारण महाप्रतापी और अपनी स्तुति करने वालों के भय के योग्य और आश्चर्य कर्म का करता है. बाइबल में लिखा है, नए गीत गाकर, परमेश्वर के भजन गाकर स्तुति की. आज से ये मिस्रियों को तो आंख से कभी नहीं देख पाएगा. इसका मतलब जब वो स्तुति करने का उसने चुना, महिमा करने का उसको चुना, उसको परमेश्वर ने वादा किया था, आज से तेरे आंखों से कभी भी मिस्री लोग नहीं दिखेंगे. बाइबल में लिखा है, समुद्र में वो खत्म हो गए. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. दाऊद को वो अभिवचन दिया था, उसने स्तुति करना चुना और हमेशा के लिए राजा बना. इजराइल लोगों को परमेश्वर ने वादा किया था, तुम परमेश्वर की स्तुति करने के लिए बनो. आज से तेरे मिस्री लोग तेरे आंख से कभी देखेंगे नहीं. वो समुद्र से बाहर निकले, स्तुति करने लगे और मिस्री लोग समुद्र में ही डूबकर मर गए. प्रेज द लॉर्ड. जिस समुद्र ने परमेश्वर के लोगों को बचाया, उसी समुद्र ने शत्रु को खत्म कर दिया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वही परमेश्वर की स्तुति करने वाले लोग. लास्ट का वचन मैं बोल के खत्म करूंगा. बाइबल में लिखा है, एक स्त्री थी हन्ना, और हन्ना को परमेश्वर ने ऐसा आशीष दिया. मैंने कल उपवास प्रार्थना में बोला था कि एक व्याकुल एक स्त्री थी, परमेश्वर के भवन में जाके गिड़गिड़ाने लगी, प्रार्थना करने लगी, आराधना करने लगी, और उसको परमेश्वर ने एक आशीष दिया. ऐसा आशीष दिया, वो पूरा देखो, उसने भजन लिखे हैं, उसने परमेश्वर की स्तुति लिखी है. भजन, उसने उसकी कोख परमेश्वर ने कभी भी बंद नहीं की. प्रेज द लॉर्ड. उसको परमेश्वर ने आशीष देने का चुना. तेरी कोख बंद है, हन्ना को बच्चा नहीं हो रहा था, उसको परमेश्वर ने आशीष दिया. एक बच्चा नहीं, तेरी कोख बंद नहीं होगी, तुझे जितना चाहिए उतना बच्चे हो जाएंगे. और मिखिल की कोख बंद की, एक भी बच्चा नहीं हुआ. जब हम परमेश्वर की स्तुति करना चुनते हैं, परमेश्वर आपके जीवन में अपरिवर्तनीय ऐसे आशीष, ऐसी बरकत देगा, वो कभी भी कोई भी छीन नहीं सकेगा. प्रेज द लॉर्ड. कितने लोगों के अपरिवर्तनीय आशीष चाहिए, न बदलणारे, न थांबणारे आशीर्वाद किती लोकांना पाहिजेत. तितक्याच लोकांनी टाळ्या वाजवा आणि आपल्या जागेवर उभं राहूया. प्रियाने, थँक्यू जीसस.